नीतिसूत्रे अध्याय 17 एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा. शहाणा सेवक लज्जा आणणाऱ्या मुलावर हुकूमत चालविल व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल. रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय पारखितो. दुष्कर्मी मनुष्य दुष्टवाणी लक्ष देऊन ऐकतो. लबाड मनुष्य उपद्रवी जिव्हेला कान देतो. जो गरिबाची कुचेष्टा करीतो तो उत्पन्न करणाऱ्याचा अवमान करीतो. जो दुसऱ्याच्या विपत्तीने आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही. पुत्र पौत्र वृद्धांचा मुकुट होत, मुलांची शोभा त्यांचे वडील होत. उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही, मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल. घेणाऱ्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मौल्यवान आहे. ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते तो चातुर्याने करीतो. जो इतरांच्या अपराधावर झाकण घालितो तो प्रेमाची वृद्धी करीतो, पण जो गतगोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात. वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे 100 फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत. फितुरी मनुष्य केवळ बंड करू पाहतो, म्हणून त्याजकडे निर्दय जासूद पाठविण्यात येईल. जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो. जो बऱ्याची फेड वाईटाने करीतो त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो. म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी. दुष्टास निर्दोष ठरविणारा आणि धार्मिकास दोषी ठरविणारा ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट येतो. मूर्खाला बुद्धी नसता ज्ञानाची खरेदी करण्याकरिता तो हाती द्रव्य का घेतो. मित्र सर्व प्रसंगी प्रेम करीतो आणि विपत्कालासाठी तो बंधू म्हणून निर्माण झालेला असतो. बुद्धिहीन मनुष्य आपल्या शेजाऱ्यासमक्ष हातावर हात मारून जामीन होतो. जो कलहप्रिय तो अपराधप्रिय असतो. जो आपले दार उंच करीतो तो नाशाला आमंत्रण देतो. ज्याचे चित्त उन्मत्त असते त्याचे कल्याण होत नाही. ज्याची जिव्हा कुटील असते तो विपत्तीत पडतो. मूर्खाला जन्म देतो तो दुःखाची जोड करीतो. मूर्खाच्या बापाला आनंद नाही. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय. खिन्न हृदय हाडे शुष्क करीते. न्यायमार्ग विपरीत करण्यासाठी दुर्जन आपल्या उरानजीक ठेविलेली लाज काढून देतो. जो समंजस असतो त्याच्या डोळ्यासमोर ज्ञान असते, पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात. मूर्ख मुलगा आपल्या बापाला दुःख देतो आणि आपल्या जन्मदात्रीला क्लेश देतो. धार्मिकास दंड करणे व सरदारास त्यांच्या सरळतेस्तव ताडण करणे योग्य नाही. जो मितभाषण करीतो त्याच्या अंगी शहाणपण असते. ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो. मौन धारण करणाऱ्या मूर्खालाही शहाणा समजतात. तो ओठ मिटून धरितो तेव्हा त्याला समंजस मानितात.